तारखेपर्यंत जेवढे जमा होते तेवढे आपल्याला जमा करून त्याच्यानंतर आपण घेऊन पालकमंत्री बीडला बैठक घेणार आहे. काल पालकमंत्री तिथं बैठक घेणार होते पण कालची ती बैठक झाली नाही. ती बैठक बीडची व्हायच्या आधी आपली बैठक झाली पाहिजे आणि सगळ्या महिलांना त्याच्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना म्हणजे आता इथे सगळे प्रमुख मंडळी आपल्याला गावगाव तो विषय आपल्या कार्यकर्त्यामार्फत आपण खाली आणि जर महिलांना त्याच्यामध्ये सपोर्ट मिळाला. दुसऱ्याही ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनांच्या बाबतीत आम्ही गावात गेल्यावर सांगतो आम्ही जनजागृती, पण त्या शासनाच्या ज्या शेतकरी हिताच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा आपण सगळ्यांनी खालपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. ज्याच्यात सोलर पंपचा विषय तुम्ही आता सांगितला, मी आता त्या अधिकाऱ्यांना बोलवलंय, ते 2 मिनिटं यांना जरी आपण जाऊ दिलं समजा हे विषय झाल्यानंतर तर त्यांच्याशी आपण चर्चा करू. तर सोलर पंपच्या बाबतीत सुद्धा मागेल त्याला सोलर पंप जे शासनाने आता केलंय त्याला लाईटचा पहिलं कसं होतं तिथं लाईट असेल तिथं येत नव्हतं. आता तसा विषय नाही, आता मागेल त्या ठिकाणी लाईट असू नसू शासन त्या ठिकाणी सोलर पंप द्यायला लागेल. तिसरा जो विषय जे बाकीच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतल्या ज्या योजना आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी सर्वपक्षीय आपण ही जर खाली आपल्या कार्यकर्त्यामार्फत जर सांगितलं तर निश्चितच मुलींना असेल मुलांना असेल शिक्षणामध्ये मोठ्या सवलती असतात. तो एक विषय. आणि आता काल काही याद्या लागल्या त्याच्या कशाच्या अनुदानाच्या सोयाबीन आणि कापूस, तर त्याच्यामध्ये काय झालंय बऱ्याचशा शेतकऱ्याची त्या 7/12 नोंद नाही. का नोंद नाही तर माझा समज आहे की तलाठी हे त्या गावात जाऊन काय पीक पेरा हे ही नोंद झाली पाहिजे साहेब. इथून पुढे असं चालणार नाही. ऑफिसमध्ये बसून जर तो तिथलं पीक लावित असला तर ते आता शेतकरी तो वंचित काय असला 5,000 पासून तर त्याच्याला पीक पेराच नाही ना. पीक पेरा त्याचा नसल्यामुळं त्याचा कापूस हे शेतात पण पीक पेरा नाही. ही सिस्टीम आपल्याला इथून पुढे बदलावं लागणार आहे. पीक पेरा जे पीक त्या रानात आहे तेच आपल्याला करावं लागणार आहे. आणि एक विनंती आम्ही प्रत्येक ठिकाणी आता करतोय तशा पद्धतीने आपल्यालाही सगळ्यांना सांगतो, कारण तालुक्यातली इथं प्रमुख मंडळी आपण सर्वजण इथं आहात, सगळे अधिकारी इथे. आता उद्या परवापासून आपल्याकडे पावसाचं प्रमाण सांगितलं. आतापर्यंत आता पिकं आपले जवळजवळ म्हणजे चांगले याच्यात आहेत आणि आता जर पाऊस आपल्या भागात जर वाढला तर पिकं जाण्याची शक्यता आहे. जाण्याची शक्यता आहे कारण आपला एरिया हा रब्बीचा आहे. आपण खरीपमध्ये जवळजवळ 95% आपण खरीप केलं. त्याच्यामुळे जर पाऊस लागून राहिला, कारण ढगांनी जे सांगितलंय ते आतापासून 12 सप्टेंबरपर्यंत तो पाऊस चालणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा 10 तारखेपर्यंत जर पाऊस चालला तर पिकं जर गेले. त्याच्यामुळे विम्याच्या बाबतीत सगळ्यांनी सतर्क राहून 1 रुपया शासन देतोय. फक्त आपल्या रानात जे पीक आहे त्याचा 100% विमा आपण भरून घेतला पाहिजे. ही पीक पाहणीच्या बाबतीतलं जे काय असेल ते तुम्ही तुमचे तलाठी तुमचे हे यांनी खाली जाऊन पाहिलं पाहिजे. निव्वळच दिसतं इथं 15 ऑगस्ट याला सांगून चालणार नाही. या बाबतीत कुणी जर त्याच्यामध्ये हलगर्जी करत असतील तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. तिसरं लाईटच्या बाबतीतलं आपला जो 50चा ट्रान्सफॉर्मरचा विषय झाला तो 50चा ट्रान्सफॉर्मर आता इम्प्लिमेंट करायचं काम इथं चालू आहे. तर ते 15 दिवस लागतील त्याला. म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत तो 50चा ट्रान्सफॉर्मर बसेल. त्याच्यात काल कोणतरी काहीतरी त्याच्यात टाकला RDSS, तो RDSS मधून आलेला नाही. RDSS मधून आलेला नसतो तो ट्रान्सफॉर्मर, RDSS मध्ये नसतो तो. इथं 85 मिळत नाही. तिकडून मुंबईत मंजूर करावा लागतो, तिकडून केलाय लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो 50चा ट्रान्सफॉर्मर जर बसला 132 आणि 50 100 आपलं पुढचं लोड कमी होतंय. आणि दुसरं याच्याबद्दल जे सांगितलं गेलं कशाच्याबद्दल की आता ज्या RDSS मध्ये आपण मोठ्या प्रमाणात जे मंजुरी केली आहे 7 सबस्टेशन त्याची आता लवकरच टेंडर निघताना उद्घाटनालाच तुम्हाला बोलतो, तुमच्या हातांना नारळ फोडतो. त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. 568 आपण त्या मंजूर केले. मी जे मंजूर झालं साहेब झाल्यानंतर मी बोलतो आताही आपले मंजुरीला आपले 225 कोटीचे कामं आता सुद्धा मुंबईमध्ये मंजुरीला आहे. त्याच्यामधले 6 बॅरिज शिनावरचे त्याचं परवाच्या पुण्याच्या बैठकीमध्ये ते 5 झालेत. त्याचं एक प्रकारे यशस्वीला गेलंय. आता ते ह्या आठवड्यामध्ये मुंबईला जाईल आणि येत्या आठवड्यात तुम्हाला यांच्याबद्दलची माहिती दिली आणि येत्या 8-10 दिवसामध्ये त्याला प्रमा मिळून आचारसंहितेच्या आत त्याचे टेंडर होऊन त्याच्यावर ऑर्डर होते. 6 ते 172 कोटीचे. आणि जे 2 बंधारे शिरूर मधले आहेत ते आता प्रमाच्या स्टेजला आहे. म्हणजे प्रमा 2-4 दिवसात त्याची प्रमा मिळत येत्या आठवड्यात ते 40-42-50 कोटीच्या आसपासचे ते 2 बंधारे आहेत असे आपले तिथं. आणि 25 कोटीचे 2 तलाव आणि 1 बंधारा ते सुद्धा प्रमासाठी आहे. असं जवळजवळ 200-225 कोटीचे काम आपले तिथं प्रमासाठी आहेत. जे महत्वाची योजना जी आपल्या मतदारसंघाची जी पाईपलाईन जी आहे ती मध्ये कर्जत तालुक्यामध्ये अडवली होती तिचंही काम जोरात चालू आहे. आपल्या तालुक्यात तिथं 17 किलोमीटरची जी लाईन आहे तिथंही आपण सगळ्या कृषी सहाय्यक आणि यांच्याबद्दल मिळतोय. मी सांगतो त्यांनी काय केलंय 2 वर्षाचं हे काय म्हणायचं त्याला भूभाडं
2 वर्षाचं आणि आपल्याला लागते किती त्याच्यापेक्षा डबलचं त्यांनी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. त्याच्यात फळबागा काही ठिकाणी आहेत फक्त आणि 6 शेतकरी फक्त आपल्या इकडचे आडवेत. आपल्याला ज्याच्या कुणाच्या संबंधित असलेलं आपल्याला त्याला विनंती करावं लागेल. कारण त्या गुत्तेदाराची माझी जी बैठक मुंबईमध्ये झाली अण्णा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की जर आडवं नाही आलं तर 1 वर्षाच्या आत तुम्हाला ते पाणी खोटेमध्ये आणून टाकलं. 1 वर्षाच्या आत पाणी आपल्याला ते पाणी जर आलं. आणि दुसरं आता विक्रीच्या बाबतीतला विषय सांगतो. आता जे याच्यामध्ये आपले पंप वगैरे सगळे क्लिअर केले त्याला फक्त बटन दाबायचा विषय आपण या 2-3 दिवसामध्ये आपणही सगळ्यांनी यावं आपल्याला ते पंप चालू करायचे. तुमच्या काळातच झालेली योजना आहे आणि त्याचा लाभ आपल्या इकडे मिळाला पाहिजे. आता 42% पुढं पाणी याच्यामध्ये जातं. त्याच्यामध्ये शिनामध्ये अजून आपल्याला 1-2-3 फूट जर उंची वाढली पाण्याची त्याच्यानंतर आपल्याला आपले पंप चालू करले म्हणजे पंप बंद पडणार नाही. आणि परवा मी सी साहेब धुमाळ साहेब यांना मुंबईमध्ये भेटलो तर त्यांना मी विचारलं की हे किती दिवस ते म्हणजे महिनाभरही आपल्याला चालू ठेवता येते. म्हणजे आपल्याला मिक्री आणि शिना हे दोन्ही भरून शिना आणि मिक्रीवरचे जेवढे काही बंधारे आपले असतील ते बंधारे सुद्धा आपल्याला काही प्रमाणात कारण आता संपूर्ण तर भरता येणार नाही काही प्रमाणात आपल्याला ते बंधारे सुद्धा भरून घ्यायचे. 2-3 दिवसात नाना आपल्याला त्याचं उद्घाटनाचं म्हणजे ते बटन दाबायचे याचा कार्यक्रम ठेवायचा आहे. ते सुरळीत जर चालू झालं मला वाटतं 15 दिवस 3 आठवड्याच्या आत आपलं विक्री सुद्धा भरून जाईल. कारण पहिलं पाणी काय विक्रीमध्ये आणि इतर जे प्रश्न आता जे सगळ्यांनी इथं मांडले त्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा याच्यामध्ये भविष्यामध्ये आपण सगळेजण मिळून सगळ्यांनी सहकार्य करावं. आपण सगळे त्या प्रश्न सोडवण्यासाठी तिथं प्रयत्न करू. आणि दुसरं काही पेपरात पत्रकार बी इथे पत्रकारांनी माझी इतर कुणीही फाईटमध्ये नाही त्यामुळे ते फाईट आमची आहे. उगा नाना तुम्ही निवडून घेऊन तुम्ही राम खाडे एकीकडे वळायचं तुम्ही एकीकडे वळायचं. आम्ही कधी बोललो का तुमच्यावर काही बोलत नाही. तुमच्या रोज 25 बोर्ड लागले कुठं भावी आमदार काय म्हणलो का. इच्छा व्यक्त करणं ही सगळ्याचे अधिकार आहे आणि सगळ्याला शुभेच्छा सगळ्याला शुभेच्छा ऐका तुम्ही सगळ्याला शुभेच्छा. फक्त एकदा मी मुख्यमंत्री व्हावा अशा आमदार अजून 15 जणांनी व्हावं पण 15,000 मतं वाढून आमदार होऊ नये असं माझी इच्छा आहे. याची चौकशी व्हावा. विषय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते इच्छुकांनी तरडगावांना एकदा जाऊन यावं तिकडे साकतला एकदा जाऊन सगळीकडे पाहिजे आम्हाला. ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या रोज एक जण नवीन नाव येते नेमकं सांगा आता नाना सकाळी विचारला आम्ही ग्रेट कुणाला धरायचे आणि कबूल करतात ते कबूल करतात बरं बाकीचे सगळ्या प्रश्नाच्या